कोल्हापुरात सध्या एक म्हण प्रसिद्ध आहे. आमदारकी मिळाली नाही तरी चालेल, पण गोकुळचं संचालक पद हवं. जिल्हा परिषद आणि ग्रामपंचायत निवडणुकींच्या हालचाली सुरू असतानाच जिल्ह्याच्या राजकारणाची खरी लाईफलाईन समजल्या जाणाऱ्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीने वेग घेतला आहे. महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यांच्यातील हा संघर्ष आता थेट ठरावधारकांच्या दारामध्ये पोहोचलाय. नेमकी काय आहे सध्याची राजकीय स्थिती, पाहूया सविस्तर. कोल्हापूर जिल्ह्याची आर्थिक नाडी म्हणजे गोकुळ दूध संघ. वार्षिक हजारो कोटींची उलाढाल असलेला हा संघ केवळ दूध उत्पादकांसाठी नाही, तर राजकीय नेत्यांसाठी शक्ती प्रदर्शनाचं माध्यम आहे. 25 संचालक पदांसाठी होणारी ही निवडणूक विधानसभा आणि लोकसभेच्या निवडणुकीपेक्षा सुद्धा अटीतटीची मानली जाते. कारण या एका संघातून संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारणावरती पकड ठेवता येते. गोकुळच्या सत्तेत पुन्हा एकदा भक्कमपणे उतरण्यासाठी खासदार धनंजय माडिकांनी कंबर कसली आहे. नुकत्याच झालेल्या संस्थाचालकांच्या बैठकीत त्यांनी थेट भाजपाच्या नेतृत्वाखालील महायुतीची भूमिका मांडली. जिल्हा परिषद निकालांच्या वेळीच आमदार सतेज पाटील यांनी सुद्धा कार्यकर्त्यांना स्पष्ट संकेत दिले होते. आता थांबायचं नाही, गोकुळच्या तयारीला लागा. महाविकास आघाडीमध्ये सध्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यात जागा वाटप आणि ठराव वाटणी अंतर्गत चर्चा सुरू आहेत. सतेज पाटील यांची वैयक्तिक प्रतिष्ठा या निवडणुकीत पणाला लागली आहे, कारण मागील वेळी त्यांनीच गोकुळवरती सत्तांतर घडवून आणलं होतं. सध्याची सर्वात मोठी चर्चा म्हणजे राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाच्या भूमिकेची. सूत्रांच्या माहितीनुसार या गटाने आपल्या संभाव्य उमेदवारांची चाचपणी पूर्ण केली आहे. हसन मुश्रीफ यांची ताकद कुणाकडे झुकणार यावर गोकुळचं पारडं ठरणार आहे. दुसरीकडे शिवसेना, शिंदे आणि ठाकरे गट देखील आपापल्या बालेकिल्ल्यामध्ये ठराव वाचवण्यासाठी धडपडत आहेत. या निवडणुकीत नेत्यांचे आरोप आणि प्रत्यारोप केंद्रस्थानी राहणार की दूध उत्पादकांचं हित, दूध दरवाढीचा मुद्दा, संघाचे वाढते खर्च आणि पारदर्शकता, पशुखाद्याचे वाढलेले दर. नेते या मुद्द्यांवरती बोलणार की केवळ आकड्यांच्या जोडण्या लावून सत्तेवरती बसणार, हा सवाल आता कोल्हापूरकर विचारत आहेत. गोकुळच्या निवडणुकीचा कार्यक्रम कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतो. तोपर्यंत जिल्ह्यातील गावगाडा आणि नेते ठराव जमा करण्याच्या धावपळीमध्ये व्यस्त आहेत. या महासंग्रामात सतेज पाटलांचं वर्चस्व टिकणार की महाडिक पुन्हा एकदा मुसंडी मारणार, हे पाहणं रंजक ठरेल. कोल्हापूरच्या राजकारणातील अशाच महत्त्वाच्या अपडेट्ससाठी पाहत रहा डिजिटल कोल्हापूर.